चला परत एक पत्र. कारण सध्या तर पत्रकारितेचंच पत्र हरवल्यासारखं वाटतंय म्हणून. प्रिय न्यूज मीडिया, खरं सांगायचं झालं तर हे पत्र लिहिणं म्हणजे तुमच्या चॅनलवर नेशन वॉन्ट्स टू नो ओरडणे इतकंच युजलेस आहे. पण तरी लिहितीये, कारण होऊ शकतं की कधीतरी कुणाला तरी कर्तव्याची जाणीव होईल. हो, अजूनही अशी आशा ठेवणारे काही मूर्ख लोक जिवंत आहेत. राव, तुम्ही दर आठवड्याला कुणाला तरी मारता, तेही इतक्या आत्मविश्वासानं की स्वतः यमराजही म्हणेल, बॉस माझ्या कामात थोडा गॅप ठेवा. एका ॲक्टरच्या घरात रडारड, फोन, गोंधळ, एन्झायटी, पण तुम्ही मात्र स्क्रीनवर सॅड बॅकग्राऊंड म्युझिक टाकून एक्सक्लुझिव्ह लिहून टाकता. काय हवं असतं नेमकं तुम्हाला? क्लिक्स, शेअर्स, मॉनिटायझेशन, की पहिले आम्ही सांगितलं हा अहंकार? परवा तुमच्याबद्दल माझा मित्र काय म्हणाला माहितीये? म्हणाला की हे लोक माणसांना मरणाच्या अफवेत टाकून स्वतःचं बँक अकाउंट जिवंत ठेवतात. आता त्याला मी तरी काय म्हणावं? राजकारणात काही नेते काम करतात, काही काम दाखवतात आणि काहींचं काम तुम्ही फ्रीमध्ये करून देता. खरं तर तुमच्याशिवाय प्रोपगेंडाचे बजेट निम्म कमी झालं असतं. तुम्ही जे पाहिजे ते मोठं करता, जे नको ते दडपता, म्यूट करता आणि जे महत्त्वाचं असतं ते साईड स्टिकरवर 2 सेकंद फिरवता. अर्थव्यवस्था ढासळली, चला पुढे बघू पावसाची स्थिती कशी आहे, शेतकरी आंदोलन, वी विल टॉक अबाउट इट आफ्टर दिस कमर्शियल ब्रेक. नेता न्यायालयात, सोर्सेस से, पण सोर्सेस कोण सांगणार नाही. पण जर एखाद्या नेत्यानं पाण्याची बाटली उचलून दिली तर प्राईम टाइम डिबेट, 8 कॅमेरे, 12 एक्सपर्ट्स, ब्रेकिंग न्यूज टायटल. नेत्यानं मानवतेचा इतिहास बदलला. एकेकाळी पत्रकारिता सामान्य माणसासाठी होत होती. आज सामान्य माणूस म्हणजे न्यूज स्टिकरवर स्क्रोलिंग एंटिटी. बस पलटी 3 सेकंद, रुग्णालयात ऑक्सिजन नाही 5 सेकंद, महागाई 2 सेकंद, महापूर 4 सेकंद. पण कोणी सेलिब्रिटीचं न्यू टॅटू दाखवलं, 10 मिनिटांचा स्पेशल सेगमेंट. सेलिब एअरपोर्टवर हसला, फॅन्स रिॲक्ट. सेलिब रडला, पेनफुल जर्नी ऑफ सुपरस्टार. पण एक शेतकरी मरतो, बातमी कमी आणि ब्रेकिंगही होत नाही. हो, काही पत्रकार अजूनही आहेत जे चिखलात उभं राहून आवाज पोहोचवतात, जे TRP पेक्षा ट्रूथ मोठं मानतात, जे ब्रेकिंग स्क्रीम न करता ब्रेकिंग फॅक्ट्स देतात. त्यांच्यामुळं अजूनही काही लोक म्हणतात सभ्यता मेलेली नाही, फक्त थोडीशी ICU मध्ये. डिअर मीडिया, आम्हाला तुम्ही रागावलेले चालाल, उत्साही चालाल, दुखावलेले चालाल, पण विकलेले अजिबात चालणार नाही. देशाला एंटरटेनमेंट नको, इन्फॉर्मेशन हवी. देशाला हिरो वर्शिप नको, ऑनेस्ट रिपोर्टिंग हवं. देशाला किऑस नको, पण क्लॅरिटी हवी. तुम्ही हे दिलं तर देश उभा राहील. तुम्ही बिघडलात तर समाजाचं कंपास डिरेक्शन हरवेल. आमच्या भावना तुमच्या TRPच्या तापमानावर भाजू नका. आम्हाला ब्रेकिंग न्यूजमुळे नाही तर ब्रोकन ट्रूथमुळे जास्त त्रास होतो. कुणाची फेक मृत्यू बातमी देण्यापेक्षा एखाद्या जिवंत माणसाची खरी कथा दाखवा. कुणाच्या PR पेक्षा जनतेच्या रांगेत काय घडतंय ते दाखवा. कुणाची जंत्री उचकटण्यापेक्षा देशाच्या जखमा दाखवा. तुम्ही TRP मागे पळता, पण लक्षात ठेवा, एक दिवस जनता चॅनल बदलेल आणि मग क्रेडिबिलिटी परत मिळवायला वर्ष पुरणार नाहीत. खोट्या बातम्यांच्या धुरात देश दाटला आहे, थोडा ट्रूथ क्लिअर करा. देशाला दिसू द्यात ते जे तुम्ही बराच काळ ब्लर करून ठेवले. मीडिया, स्वतःला आरशात एकदा पहा. कुणाच्या हातात मायक्रोफोन आहे आणि कुणाच्या हातात रिमोट आहे हे समजून घ्या. कारण शेवटी तुमचा कॅमेरा जिथं जातो ना, तिथंच देशाचं फ्युचर वळतं. तुम्हीच देशाची नजर आहात. फक्त विनंती एवढीच आहे, पाहायचंय योग्य दिशेनं आणि दाखवायचंय खरं. कारण जनता चतुर आहे. आज नाही तर उद्या ती आवाज उठवेलच आणि त्या दिवशी हेडलाईन्स तुम्ही बनवणार नाही, ती जनता लिहिणार आणि तिच्या लेखणीत खोट्याला जागाच नसेल. तुर्तास तरी इतकंच.